नमस्कार मंडळी, आज आपण अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक बनवत आहोत. तर बेकरीमध्ये जसा रवा केक मिळतो सेम त्याच चवीचा परफेक्ट असा केक बनवत आहोत. तर इथे मी केक तुम्हाला जवळून दाखवत आहे. किती मस्त जाळी पडली आहे. त्यामुळे वेळ न घालवता लगेच इथे व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा केक बनवण्यासाठी इथे बाउलमध्ये अर्धा कप एवढं दही घेतलं आहे. नंतर पाव कप एवढं वितळलेलं साजूक तूप घेतलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल बटरसुद्धा वापरू शकता. पाऊण कप एवढी पिठी साखर घातली आहे. हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गाठी याच्या मोडून घ्यायच्या आहेत. पाहू शकता छान असं मिक्स केलं आहे. नंतर याच्यामध्ये 1 कप बारीक रवा घातला आहे. नंतर 3 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर घातली आहे. मिल्क पावडरमुळे या केकला एकदम छान अशी चव येते, माव्यासारखी टेस्ट होते. छान असं हे मिक्स करून घेतलं आहे. त्यामुळे इथे मिल्क पावडर तुम्ही नक्की वापरा. आणि अर्धा कप एवढं दूध घालायचं आहे. थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मला पूर्ण अर्धा कप एवढं दूध लागलं आहे. एकदा छान मिक्स करून घेतलं आहे. पूर्ण साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे तुम्ही नक्की चेक करा. एकदम अचूक प्रमाणात हा केक मी बनवला आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नातसुद्धा तुमचा नक्कीच परफेक्ट होईल. आणि झाकण ठेवून हे 15 मिनिटे रेस्ट करायला असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण केकची दुसरी तयारी करूया. तर इथे मी केक टिनला ब्रशच्या साहाय्याने तूप लावून घेत आहे. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता किंवा बटर पेपर असेल तो देखील वापरू शकता. तर इथे मी तूप लावलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ याच्यात टाकून स्प्रेड करून घेतलं आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे. आणि कढईमध्ये इथे मी मीठ घातलं आहे. मीठ हे मी ऑलरेडी केकसाठी वापरते म्हणून काळं दिसत आहे. आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. इथे 15 मिनिटे झाले आहेत. इथे मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकलं आहे. एकदम हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही फ्लेवरसाठी विलायचीसुद्धा याच्यात वापरू शकता. आता 1 टीस्पून एवढं आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालणार आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर सोडा नसेल तर तुम्ही 1 इनोचं पूर्ण सॅशे घातलं तरी देखील चालेल. आता सोडा व्यवस्थित ॲक्टिव्ह होण्यासाठी इथे मी 1 चमचाभर एवढं दूध त्याच्यावर घातलं आहे. आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं छान फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये फेटल्यामुळे हे बॅटर एकदम छान फ्लफी बनतं. आणि लगेचच वेळ न घालवता पटकन हे केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तिकडे कढईसुद्धा आपली प्रीहीट झालेली आहे. आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. 1-2 वेळा अशा पद्धतीने टॅप करायचं आहे आणि लगेचच केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 40 मिनिटे आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिटे गॅस फुल ठेवायचा आणि नंतर 35 मिनिटे मिडियम गॅसवर केक बेक करायचा आहे. या पद्धतीने मी चाकूने चेक करून पाहत आहे तर केक आपला व्यवस्थित असा बेक झाला आहे. कढईच्या बाहेर काढून 15 ते 20 मिनिटे थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने टॅप करून केक ताटामध्ये या पद्धतीने काढून घेतला आहे. तर पाहू शकता कलर आणि टेक्स्चर एकदम व्यवस्थित आलं आहे केक्सला. आणि जाळीसुद्धा पाहू शकता एकदम मस्त अशी पडली आहे. अय्यंगार बेकरी स्टाईल हा केक तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. शिवाय एकदम हेल्दी असा आहे, लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर इथे मी केक तुम्हाला कट करून दाखवत आहे. तर मी इथे थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घातले आहेत. नाही घातले तरी चालते कारण हा केक एकदम प्लेनच असतो. तर या पद्धतीने मी इथे
कट करून घेतला आहे आणि एक पीस तुम्हाला जवळून दाखवते. तर पाहू शकता जाळी एकदम परफेक्ट अशी पडली आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.